श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 12वा समास 8वा काळरूप निरूपण। श्रीराम मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टी क्रमे आकार आकारला। पळघटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास षडमास वरी युगास ठाव झाला। क्रेत त्रेत व द्वापार कळी संख्या चालली भूमंडळी। देवांची आयुष्य वेगळी शास्त्री निरोपिली। पर्जन्यकाळ शीतकाळ उष्णकाळ संतोष काळ सुखदुःख आनंद काळ प्रत्यय येतो। प्रातःकाळ माध्यान्ह काळ सायंकाळ वसंत काळ पर्वकाळ कठीण काळ जाणीजे लोकी। जन्मकाळ बाळत्व काळ तारुण्य काळ वृद्धाप्य काळ अंतकाळ विषमकाळ वेळ रूपे। पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन इथे उपस्थित माझ्या गुरुबंधू आणि गुरुभगिनींना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। मागील संतसंगामध्ये आपण छान असं विषय त्याग या विषयावर निरूपण ऐकलं, तो समजून घेतला। आज आपण पाहणार आहोत दशक 12वा समास 8वा काळरूप निरूपण। आता ह्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला काय सांगितलं आहे तर काळाचा जन्म कधी झाला, काळ म्हणजे काय आणि तो आपल्याला समजण्यासाठी आपण नेमके काय केलं पाहिजे ह्याचं वर्णन ह्याच्यामध्ये या समासामध्ये रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे। मग आता आपण सर्वप्रथम बघूया की काळाचा जन्म कधी झाला। तर काळाचा जन्म कधी झाला हे सांगताना समर्थ सांगतायत की ज्यावेळी फक्त परब्रह्म होतं, जसं आकाश हे काय आहे निरीच्छ आहे निराकार आहे, अगदी त्याचप्रमाणे फक्त आणि फक्त परब्रह्म हे एकटेच होतं आणि त्यावेळी काळाला अजिबात अस्तित्व नव्हतं। पण ज्यावेळी इथे माया निर्माण झाली त्यामुळे मायेमुळे काय झालं तर अष्टधा प्रकृतीचा विस्तार झाला आणि या अष्टधा प्रकृतीमुळे काय झाली सृष्टी जन्माला आली आणि त्यावेळी काळाला अस्तित्व प्राप्त झालं। म्हणजेच ज्यावेळी परब्रह्म होतं त्यावेळी काळाला अस्तित्व नव्हतं, ज्यावेळी परब्रह्मासोबत माया निर्माण झाली त्यावेळी काय झालं काळाचा जन्म झाला। मग आता काळाचा जन्म कधी झाला हे आपल्याला कळलं तर आता बघूया काळ म्हणजे नेमकं काय। तर हे सांगताना समर्थ सांगतायत की काळ म्हणजे काय तर बदल, म्हणजेच काय आता अमुक एक परिस्थिती आहे, काही वेळानंतर ती परिस्थिती बदलणार आहे,
मग आत्ताची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती ह्यातल्या मधला जो वेळ आहे तो म्हणजे काय झाला तर काळ झाला. किंवा जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक लहान मूल आहे, ते काही वर्षानंतर मोठं होणार आहे. म्हणजे हा मुलगा आत्ता लहान आहे, काही वर्षानंतर मोठा होणार आहे. मग मोठा होईपर्यंत मधला जो वेळ आहे तो काळ झाला. मग हा काळ आपण मोजू शकतो. कसा तर दिवस, पंधरवडा, महिना, वर्ष, अगदी युगांपर्यंत, सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुगापर्यंत आपण मोजू शकतो. आणि ह्याच काळाला आपण प्रसंगानुसार आपण काय देऊ शकतो, नाव देऊ शकतो. उदाहरणार्थ काय तर पर्जन्य काळ, उष्णता काळ, हिव काळ, सुकाळ, दुष्काळ, प्रदोष काळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, प्रातःकाळ किंवा तारुण्याचा काळ, वृद्धप काळ, असं आपण प्रसंगानुसार काय देऊ शकतो, काळाला नाव देऊ शकतो. मग आता आपल्याला कळलं की काळाचा जन्म कधी झाला किंवा काळ म्हणजे काय, किंवा आपण मगासपासून जे ऐकतोय की काय तर उपाधीचा विस्तार झाला, माया जन्माला आली, सृष्टीचा जन्म झाला आणि मग काळ आला. तर समर्थ सांगतात की हे सगळं आपण ऐकलं, पण हे खऱ्या अर्थाने आपल्याला समजण्यासाठी हे काय केलं पाहिजे तर हे शहाणा असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त शहाणा माणूस जाणून घेऊ शकतो. अज्ञानी जीव मात्र हे काय समजून घेऊ शकत नाही. मग तर शहाणा माणूस म्हणजे नेमकं कोण तर समर्थ पुढे सांगतायत की शहाणा म्हणजे काय तर ज्याच्याजवळ सत्सत विवेकबुद्धी आहे आणि त्या विवेकबुद्धीचा विचार करून जो जगतो तो म्हणजे काय झाला तर शहाणा माणूस झाला. म्हणजेच काय तर जीवनामध्ये कशाची आवश्यकता आहे तर विवेकाची आवश्यकता आहे. आणि आपले जगद्गुरू श्री स्वामीजी सुद्धा जे रामदास स्वामींनी सांगितलं की जीवनामध्ये जर काळ जाणून घ्यायचा असेल, ब्रह्म जाणून घ्यायचा असेल, अष्टधा प्रकृती, सृष्टी कशी निर्माण झाली हे जाणून घ्यायचं असेल तर विवेकाची आवश्यकता आहे. तेच अगदी स्वामीजी सुद्धा आपल्याला सांगतायत. कसं तर बघा, आपण ज्यावेळी नाणीजधाम येथे येतो त्यावेळी नाणीजमध्ये आपले जे मुख्य मंदिर आहे, हे मुख्य मंदिर जे आहे ते किती चाकांवर तर 8 चाकांवर उभं आहे. हे कशाचं प्रतीक आहे तर ही अष्टधा प्रकृती. या अष्टधा प्रकृती म्हणजे 8 चाकांवर जसं मंदिर उभं आहे तसाच अष्टधा प्रकृतीने आपला काय झालेलं आहे देह निर्माण झालेला आहे. या मंदिराला 6 हत्ती आहेत. हे कसलं प्रतीक आहे तर षडविकारांचं, की या षडविकारांनी या देहाला काय केलेलं आहे जुंपून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये आपण बघितलं तर षडविकाररूपी हत्ती आहेत, 8 चाकांवर हे मंदिर उभं आहे. आणि या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विवेकबुद्धीचं प्रतीक म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू काय झालेले आहेत गरुडारूढ झालेले आहेत. म्हणजे ह्याच्यातून काय संदेश मिळतो तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा हा देह अष्टधा प्रकृतीने बनलेला आहे, तो षडविकारांनी जखडून ठेवलेला आहे. आणि या षडविकारांवर जर नियंत्रण ठेवायचं असेल, जीवनामध्ये जर नियंत्रण ठेवायचं असेल तर कशाची गरज आहे तर विवेकाची गरज आहे. म्हणजेच काय तर आपली विवेकबुद्धी आपण जागृत केली पाहिजे, विकसित केली पाहिजे. मग आता आपण ऐकलं की आपल्यामध्ये काय पाहिजे विवेक पाहिजे. मग आपण ठरवलं की हां मला विवेक माझ्यामध्ये विकसित करायचा आहे, पण तो नेमका करायचा कसा, हा विवेक म्हणजे नेमका आहे तरी काय तर सद्गुरू स्वामीजी आपल्याला सांगतायत एका अभंगामध्ये, देव भेटेल तुझला या अभंगामध्ये सांगतायत सद्विवेकी पहावे भ्रमरूपी तारू. म्हणजे काय तर आपल्यातला जो भ्रम आहे किंवा जर आपल्याला सत्सत विवेकबुद्धी जर विकसित करायची असेल तर काय केलं पाहिजे तर त्यांनी त्या अभंगामध्ये पुढे उत्तर दिलंय. काय तर नित्य घ्यावे ते नाम आपुल्या मुखी. काय करायचं तर गुरूंचं नाम घ्या, गुरूंची सेवा करा. गुरूंच्या सेवेमधून साधनेमधून आपल्यातला जो सत्सत विवेकबुद्धी आहे ती काय होणार आहे विकसित होणार आहे. मग पुढे समर्थ रामदास स्वामी सांगतायत की हा विवेक आपल्यातला विकसित करत करत आपल्याला काय करायचं आहे, नुसतं विकसित करून थांबायचं नाही तर विकसित करत करत आपल्याला काय करायचं त्या प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं आहे. कारण प्रवृत्ती ही काय करते सूक्ष्माकडून स्थूलाकडे धाव घेते, तर निवृत्ती काय करते स्थूलाकडून सूक्ष्माकडे धाव घेते. मग आता आपल्याला ठरवलं की मला पण करायचं आहे बाबा, खरंच प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं आहे, पण जाणार कसं, प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय आणि निवृत्ती म्हणजे नेमकं काय. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर गुरूंकडे गेलं पाहिजे. का तर गुरूंच्या सेवेमधून गुरु आपल्याला घडवत असतात आणि आपोआपच आपल्याला प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे नेत असतात. कसं बरं तर बघा, आपल्याला स्वामीजी सेवा देतात वेगवेगळी. कधी ग्राम स्वच्छता अभियान असेल, कधी माधुकरी अभियान असेल. तर माधुकरी अभियान एक उदाहरण घेऊ. माधुकरी अभियान म्हणजे काय तर आपण काय करतो दुसऱ्याच्या दारामध्ये जातो आणि भिक्षा मागतो. तर भिक्षा मागणे म्हणजे काय तर एक प्रकारे भीक मागणे.
तर भीक मागणी साधी गोष्ट आहे का? तर नाही, लज्जास्पद गोष्ट आहे. पण तरीही गुरूंच्या प्रेमाखातर आपण सगळं विसरतो. मी एक वकील आहे, मी एक डॉक्टर आहे, मी एक इंजिनियर आहे, हे विसरतो. आणि आपल्यामध्ये काय होतं, देहबुद्धीचा नाश होऊन आत्मबुद्धी विकसित होते. की मी वकील डॉक्टर जरी काही असलो तरी मी सर्वप्रथम का आहे, गुरूंचा दास आहे, किंवा त्या परमात्म्याचा अंश, मी आत्मा आहे. ह्या आत्मबुद्धीचा आपला का होतो, विकास होतो. पण ही कधी होते? ज्यावेळी आपण गुरूंच्या सेवेमध्ये जातो त्यावेळी गुरु सेवेमधून आपल्याला काय करत असतात, घडवत असतात. मग समर्थ पुढे सांगतायत की आता तुम्ही विवेक विकसित करत आत्मबुद्धीपर्यंत आलात, गुरूंच्या सेवेमध्ये राहिलात आणि गुरूंकडून आत्मबुद्धीचा विकास करायला सुरुवात केली, तर ते एवढ्यावर सुद्धा थांबू नका. तर काय करा, आत्मबुद्धीचा विकास करत करत आता काय करायचं आहे, तर तुम्हाला ब्रह्माच्या मुळापर्यंत पोचायचं आहे. ब्रह्म म्हणजे काय, किंवा माझा जन्म कशासाठी झाला, मी कोण आहे, म्हणजेच काय, तर स्वस्वरूपाची ओळख आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि स्वामीजी सुद्धा आपल्या हेच सांगतात. म्हणूनच आपल्या संप्रदायाचं मूळ नाव काय आहे बघा, स्वस्वरूप संप्रदाय. म्हणजे या संप्रदायामध्ये काय शिकवलं जातं, तर स्वतःची ओळख करून दिली जाते की माझा जन्म कशासाठी आहे, मी कोण आहे, हे इथे शोधलं जातं. मग समर्थ सांगतात की आता तुम्हाला सगळ्यांना कळलं आहे की काय करायचं आहे, विवेक विकसित करून आत्मबुद्धीचा विकास करायचा आहे आणि मग हळूहळू काय करायचं आहे, स्वस्वरूपाची ओळख करायची आहे. पण मग हे करत असताना प्रपंच सोडण्याची गरज आहे का, तर समर्थ सांगतात अजिबात नाही. तुम्हाला प्रपंच सोडायचाच नाही आहे. प्रपंच करता करता, संसार करता करता काय करायचं आहे, आपल्याला आपला परमार्थ साधायचा आहे, स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची. पण मग हे कसं काय शक्य आहे, प्रपंच पण करायचं आणि परमार्थ पण करायचं, हे कसं बरं होईल? तर ह्याच्यावर सोपा आणि सरळ उपाय आपल्या स्वामीजींनी सांगितले. स्वामीजींनी काय सांगितलं की दिवसभर तुम्ही तुमची कामं करा, पण ह्या दिवसातून फक्त आणि फक्त 10 मिनटं वेळ काढा आणि काय करा, स्वतःसाठी तो वेळ द्या, साधना करा आणि काय, माझा जन्म कशासाठी झाला हे शोधा. 10 मिनटं फक्त भक्ती करा. त्यानंतर काय सांगितलंय की आठवड्यातून 1 तास काय करा, संत संघाला या. मग आठवड्याचे 7 दिवस हे तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी द्या, संसारासाठी द्या, पण त्या संसारातून 1 तास काढा, संत संघाला या आणि नवविधा भक्तीचं पुण्य घ्या. पुढे सांगितलंय की तुम्ही तुमचा प्रपंच करत असतानाच 2 महिन्यातून एकदा तरी गुरूंच्या आश्रमावर या आणि काय करा, तो वारी उत्सवाचा आनंद घ्या, किंवा वारी उत्सवामध्ये काय करा, भक्ती करून घ्या, वारी उत्सव तुम्ही तो साजरा करा. पुढे सांगितलंय की बाबा तुम्हाला वारीला सुद्धा येणं शक्य नसेल तर काय करा की आपले वेगवेगळे सामाजिक उपक्रम आहेत. कोणते, तर रक्तदान शिबिर असेल, धर्मक्षेत्र अभियान असेल, माधुकरी अभियान असेल, ग्राम स्वच्छता अभियान असेल, अशी वेगवेगळी अभियानं आहेत. ती काय करा, तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये 1 दिवस काढा आणि त्या दिवशी तो राबवा आणि काय करा, 1 दिवस ते तुम्ही परमार्थ साधा. म्हणजेच जे रामदास स्वामींनी त्यावेळी सांगितलं की काय, तो परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही, अगदी तेच प्रत्यक्ष स्वामीजी आपल्याकडनं काय करतायत, राबवून घेत आहेत. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, भक्ती करताना, संत संघाला येताना, वारीला येताना आपल्याला कुठेतरी आपला संसार प्रपंच सोडावा लागतोय का, तर नाही. म्हणजेच प्रपंच करता करता आपण परमार्थ साधू शकतो, किंबहुना स्वामीजी ते आपल्याकडनं काय करतायत, करून घेत आहेत. पण त्यासाठी काय केलं पाहिजे, गुरूंकडे गेलं पाहिजे. आता आपण हे सगळं ऐकलं, परंतु हे कोणाची लक्षणं सांगितली रामदास स्वामींनी, तर शहाण्या माणसाची. पण अज्ञानी जीव मात्र काय करतो, नेमकं ह्याच्या उलटं करतो आणि या माया चक्रामध्ये अडकून काय करतो, पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या येऱ्याझाऱ्यामध्ये अडकून पडतो. पण समर्थ सांगतायत की भले बाबा तू नाही ऐकलास, तू मायाचक्रामध्ये अडकलास तरी आमचं काही बिघडत नाही, कारण तू जे काही कर्म करणार आहेस ते काय होणार आहे, तुलाच तुझ्याच जन्माचं काय होणार आहे, मूळ होणार आहे. म्हणून आता तरी जागा हो आणि काय कर, तो गुरूंकडे जा. कारण हा जो काळ आहे तो कधी येऊन ठेपेल किंवा हा मृत्यू कधी येऊन ठेपेल आणि आपल्याला घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणूनच स्वामीजीसुद्धा आपल्याला अनेक वेळा प्रवचनातून मार्गदर्शन करत असतात की काय करा, जीवन जगत असताना मृत्यूची आठवण ठेवा आणि सत्कर्म करा आणि स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. कारण गुरुच आपल्याला काळ वेळेचं गणित साधून देणार आहे. आजचा विषय काय आहे, काळ. काळावर निरूपण चाललेलं आहे. या ताईने सुंदर सांगितलं की काळाची उत्पत्ती कुठे झाली, तर ज्या वेळेला गुणशोभिनी निर्माण झाली तिथून काळाची उत्पत्ती झाली. मग जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहेत.
त्यामुळे मूळ विसरता कामा नये. मूळ कोण आहे? परब्रह्म आहे. हे परब्रह्म आपल्याला कधीच दिसत नाही बघा. परब्रह्माला नेमकं आपण विसरतो. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी नेहमी वारंवार आपल्याला आठवण करून देतात. आणि काय सांगतात? परमात्मा आपण का विसरतो? कारण तो नुसता आहे आणि मूळ माया निर्माण झाले. असणे आणि होणे. बघा मी काय म्हणतो बघा. परमात्मा काय आहे? हा पूर्वीपासूनच आहे. आणि मूळ माया काय झालेली आहे? निर्माण झालेली आहे. असणे आणि होणे हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. जे असतं ते जसंच्या तसंच राहतं आणि जे होतं त्याच्यात बदल होत राहतो. जे निर्माण होत असतं त्याच्यामध्ये नेहमी बदल होत असतो. लोखंड घ्या, लोखंड हे आहे आणि त्याचे वेगवेगळे अलंकार किंवा वेगळ्या वस्तू ज्या आहेत, लोखंडापासून पोलाद बनवता येतं वगैरे, ह्या त्याच्या वेगळ्या वस्तू आहेत. त्या मोडून पुन्हा त्या असण्यामध्येच निर्माण होतात. आपल्याला फक्त वरवरच्या सगळ्या वस्तू दिसतात. आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या अर्थी हे दृश्य विश्व आहे, विषय थोडा कठीण आहे, समजत नाही आहे काही जणांना, पण अजून सोपा करण्याचा प्रयत्न करतो. ज्या अर्थी आपल्याला दृश्य वस्तू दिसतात याचा अर्थ त्या निर्माण झालेल्या आहेत आणि निर्माण करणारा कोणतरी आहे. तुम्ही सत्संगाला बसलेले आहात आणि एवढं छोटंसं एक मूल, अनोळखी मूल तुम्हाला दिसलं तर तुम्ही अनुमान काढला पाहिजे की ज्या अर्थी हे मूल दिसतंय याचा अर्थ याला जन्माला घालणारे कोणतरी आईवडील आहेत. आईवडिलांशिवाय मूल निर्माण झालं का? कदापि शक्य नाही आहे, कदापि शक्य नाही आहे. आईवडील होते म्हणून ते मूल जन्माला आलं. म्हणून नुसतं मूल बघितल्यानंतर आपल्याला अनुमान निघाले पाहिजेत. अनुमान काढता आलं पाहिजे आपल्याला की याला कोणीतरी आई बाप आहे. तसं हे काळाचं आहे. काळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आईनं मगाशी सांगितले. परत आपण तिकडे गेलो तर वेळ नाही आहे, कारण आम्हाला फक्त 5 मिनटं शिल्लक मिळाले. त्या 5 मिनटामध्ये बोलायचं आहे, तेव्हा मागे जाऊन आता चालणार नाही. काळाची वेगवेगळी नावं सांगितले त्यांनी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, अशा अनेक प्रकारचे काळ सांगितलं. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, असे अनेक प्रकारचे काळ आहेत आणि हा काळ ग्रासतो आपल्याला. म्हणून मी माझ्या एका अभंगात सांगितलं आहे, मोठा अभंग आहे त्यामुळे आता तो शॉर्टकटमध्ये सांगावं लागेल. काळ हा झाला य क्रूर, रे मानवा आता तरी जागा तू हो ना. साऱ्या संतांनी श्रेष्ठ सांगितला जन्म, नरदे येऊनी करावे कर्म, म्हणून तू जन्म घेना. नेहमी काळाचं स्मरण ठेव. समर्थ रामदास स्वामींना या दासबोधामधून हेच सांगायचं आहे की काय कर, नेहमी काळाचं स्मरण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तू या कलियुगामध्ये वावरतोयस. कलियुग संपतालय, पाप हे अति झालं, काळ हा झालाय क्रूर, रे मानवा, रे मानवा आता तरी जागा तू हो ना, रे मानवा आता तरी जागा तू हो ना. साऱ्या संतांनी श्रेष्ठ सांगितला जन्म,
नरदे येऊनी करावे कर्म म्हणून जन्म तू घेणारे मानवा म्हणून जन्म तू घेणार. माझा अभंग आहे. आपण व्यावहारिक माणसं काळ कधी लक्षात ठेवत नाही. अरे जाऊ दे नंतर बघू काय ते. आत्मज्ञानी माणसानं मागे मी प्रवचनामध्ये सांगितलं की हा आता समाज एवढा पुढे गेलेला आहे, हे अध्याय इतके पुढे गेले की तुम्ही आत्मज्ञानी झालात तरीसुद्धा विषयांपासून बाजूला राहा. काळाचं नेहमी स्मरण ठेवा, कारण हा क्रूर काळ कधी आपल्यावर चाल करेल आणि कधी गिळंकृत करेल हे सांगता येणार नाही. म्हणून मुद्दाम समास घेतला आहे समर्थ रामदास स्वामींनी की ज्या अर्थी हे सगळे काळ आहेत याचा अर्थ त्याला निर्माण करणारा पण कोणतरी आहे. तर या कळी काळाने आपल्याला ग्रासता कामा नये. या कलियुगामध्ये तेच झालेलं आहे. काळाचा प्रभाव आहे आणि म्हणून इथं अधर्म जास्त वाढलेला आहे. धार्मिकता लोप पावलेले आहे. खोटं जे आहे त्याला घेऊन लोक नाचू लागलेले आहेत. धर्म धर्म म्हणजे काय की अमुक गोष्ट करू नये आणि अमुक गोष्ट करा, हे जे तत्त्वज्ञान सांगितलं त्याचं नाव आहे धर्म. सत्याचा विजय होतो, सत्याची नेहमी कास धरा, हा तुझा धर्म आहे. माणुसकीनं वाग, हा तुझा धर्म आहे. हे का संतांनी सांगितलं आहे? कारण संतांना माहिती आहे की जरी तो परमार्थिक झाला तरी काळाचा एवढा मोठा प्रभाव असणार आहे. जसं मॅग्नेट झोनमध्ये आपण असलो की मॅग्नेट झोनचं कामच आहे की ते आपल्याकडे खेचणार. तसं आपण या कलियुगामध्ये आहोत आणि म्हणून आपण दुर्बुद्धीच्या दरीमध्ये सतत जात राहणारच. यासाठी त्या दुर्बुद्धीच्या दरीत जाऊ नये आपण, यासाठी नेहमी संतसंग लक्षात ठेवायचा. आणि दर आठवड्याचा संतसंग काय वाटल ते प्रसंग येऊ दे तरी चुकवायचा नाही म्हणजे नाही. कारण काळ आपल्यासाठी थांबणार नाही. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनात माझा, सुख दुःखाचा सुकाळ या जीवनात माझ्या. अशा प्रकारे जगा तर खऱ्या अर्थानं तुम्ही 84 लक्ष योनीतला एक बुद्धिवान प्राणी आहात. नाहीतर मग उपहासानं म्हणावं लागेल मानव हा बुद्धिवान प्राणी, हा शिक्का मारियेला कोणी की आहे शापवाणी या जीवनाची माझ्या. तर तुम्ही बुद्धिवान स्वतःला समजत असाल तर या काळाचं नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. कारण हा काळ निर्माण करणारा जो निर्माता आहे ना त्याच्यापासून आपण बाजूला जाऊ. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जास्तीत जास्त माणूस दुर्बुद्धीकडे वाईट गोष्टींचा पुरस्कार करणारा होणार आहे. कारण हा काळाचा महिमा आहे. म्हणून या काळाच्या महिमामध्ये आपण संपलो नाही पाहिजे. काळाला घाबरू नका कधी. तो चिरकाल टिकणारा नाही, कारण तो निर्माण झाला आहे. जे निर्माण होतं ते संपत असतं. फक्त एकच चिरकाल टिकणार आहे, हे जे पूर्वी होतं. म्हणून मगाशी मी सांगितलं असणे आणि होणे याच्यात फरक आहे. काय आहे? परमेश्वर आहे. त्या परमेश्वरापासून कोण निर्माण झालं? तर माया निर्माण झाली, ही सृष्टी निर्माण झाली, ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली, हा काळ निर्माण झाला, हा मोह निर्माण झाला, हे 3 गुण निर्माण झाले, हे देव निर्माण झाले, ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली. ही म्हणजे झाली, निर्माण झाली, होण्याची क्रिया सुरू झाली, निर्मितीची क्रिया सुरू झाली. म्हणून निर्मितीच्या क्रियेमध्ये अडकून पडू नका. क्षणिक सुखासाठी त्या भ्रमरासारखं गुंतून पडू नका, ना तर काळ संपवणार आहे. त्याची नेहमी जाचणी राहावी लागते. म्हणून पूर्वीच्या काळी राजे लोक असायचे ना, त्या राजे लोकांचे म्हणजे पूर्वीच्या काळी राजा लोकांच्या सिंहासनाच्या वरती तलवार टांगून ठेवायचे आणि ती नंगी तलवार जिला धार आहे अशी तलवार वरती बांधून ठेवली जायची आणि त्याच्या खाली राजा बसायचा. ती संरक्षणासाठी नव्हती, तर पूर्वीच्या ऋषीमुनींनी राजाला नेहमी आठवण दिली की हीच तलवार एक दिवशी खाली पडली तर तुझी सपकन मान कापली जाईल, पण सावध राहा. नेहमी माणसानं जगताना सावध जगलं पाहिजे.
कारण काळाचा प्रभाव नेहमी किंवा काळाच्या गर्देमध्ये आपण नेहमी अडकणार आहोत. त्यामुळे त्याचं स्मरण कायम राहायला पाहिजे असेल तर हे संत संग त्यासाठी अमृत आहे. हे अमृत दररोज प्राशन करा, आठवड्यानं तरी प्राशन करा आणि आठवड्यानं प्राशन करून ताजे तवाने राहा. मग कधी कळी काळाच्या जबड्यामध्ये आपण जाऊ आणि आपला माती होईल जीवनाची, जीवनाचं सोनं न होता माती होईल. असं कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही. यासाठी अमृत आवश्यक आहे. ही मात्रा आहे, ही मात्रा नेहमी जिभेवर चोळत राहिलं पाहिजे. यासाठी आठवड्याचे संतसंग ठेवलेले आहेत. वेळ नसतो तरीसुद्धा तुमच्यासाठी हे संतसंगाची प्रवचनं केली जातात. का तर माझी लेकरं सगळी जागृत राहिली पाहिजे. जो जगला तो खऱ्या अर्थानं जगला, जो झोपला तो संपला. म्हणून काळाच्या गर्देमध्ये झोपू नका, कायम जागे राहा. मग तुमचं कल्याण करण्यासाठी गुरुरूपी विष्णू, गुरुरूपी परब्रह्म समर्थ आहे. ते तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय.